मित्रांनो, हाफ वे इंटू माय मेकअप मला रिअलाईज झालं की मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली पाहिजे. इट्स नॉट अ बॉय ड्रामा, थ्रिलवाली स्टोरी आहे. तर लेट्स स्टार्ट द स्टोरी. ठीक आहे. तर मी ग्रॅज्युएशनला फ्लॅटवरती राहायचे आणि माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे. लेट्स नेम हर बर्फी. ठीक आहे. तर बर्फी आणि मी एका फ्लॅटमध्ये राहतो. तर एक दिवशी बर्फीची मैत्रीण आली. तिचं नाव आपण ठेवूयात जलेबी. ठीक आहे, जलेबी. तर जलेबी रावेतला राहत होती आणि आम्ही राहायचो वाकडला. ठीक आहे. तिचं आमचं कॉलेज वेगळं होतं, पण मग आमची अशी ओळख झाली होती त्यामुळे आम्ही खूप जास्त हँगआउट वगैरे करायचो. मग ती आमच्या घरी आलेली, पण आता वापस जायचा वेळ आला तर खूप रात्र झाली होती आणि तिला जायचंच होतं घरी. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की मी आणि बर्फी आमच्या गाडीवरती तिला सोडायला रावेतला जाऊ. तिच्याकडे पण तिची गाडी होती आणि मग तिला ड्रॉप करून आम्ही वापस येऊ. ठीक आहे. आणि मग आम्ही पार्किंगमध्ये गेलो तर जलेबीची गाडी चालूच होत नव्हती. ठीक आहे. आम्हाला असं वाटलं की काहीतरी झालं असेल, पण मग चालू झाली ती गाडी आणि ती म्हणाली की मी अरे आत्ताच पेट्रोल भरलं होतं, कशी चालू होत नाही आहे गाडी. एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन, कारण गाडी चालू झाली होती. मग आम्ही वाकडवरनं रावेतला जायला निघालो. वाकड अँड रावेत इज अ व्हेरी अचिवेबल डिस्टन्स, म्हणजे असं काही एवढा त्राग नाही आणि रस्ता पण चांगलाच आहे बऱ्यापैकी. इट्स नॉट अ व्हेरी बॅड रस्ता, खूप छान हायवे टू हायवे रस्ता आहे. एखादं पॅच खराब असेल पण खूप मस्त रस्ता आहे. ठीक आहे. मग आम्ही निघालो. 2 किलोमीटर वगैरे चालली तिची गाडी आणि परत बंद पडली आणि ती एकदम हायवेला बंद पडली आणि अराऊंड 11:30 वगैरे झाले होते रात्रीचे. काय करायचं, मला तर टो करता येत नाही, बर्फीला पण टो करता येत नव्हतं ना, जिलेबीला टो करता येत होतं. मग आम्ही थोडंसं लावलं तुमचं डोकं की ह्या वेळेस एखादा मुलगा आम्ही बोलवला पाहिजे. मग आम्ही 2-4 लोकांना ट्राय केलं. काही लोक मूव्हीमध्ये होते, काही लोक इकडे गेले होते, तिकडे गेले होते. आमचा एक मित्र अवेलेबल होता, मग तो आला आम्हाला हेल्प करायला आणि मग त्याने ती गाडी टो केली. आता मी तुम्हाला एक हे सेटिंग सांगते की मी आणि जलेबी एका गाडीवर बसलो आणि माझी मैत्रीण बर्फी ही त्या गाडीवर बसली आहे की जी बंद पडली आणि जिला आम्ही टो करतोय. आणि माझा मित्र, त्याला काय नाव ठेवूयात आपण, त्याला नाव देऊयात तो बनारसचा, आपण त्याला बनारस असं म्हणूयात. ठीक आहे. तर बनारस गाडी टो करत होता बंद पडलेली. आम्ही तिथून गेलो, आम्ही पेट्रोल पंपला, आम्ही पेट्रोल भरलं. आम्ही खुश होतो की आता तर गाडी चालू होईल. मग गाडी परत चालू झाली. आता पेट्रोल पंप ते जलेबीच्या घरापर्यंत डिस्टन्स आहे अराऊंड 3-3.5 किलोमीटर आणि अराऊंड परत 1-1.5 किलोमीटरला तिची गाडी बंद पडली. आणि अजून एक फॅक्ट मी विसरले, अरे सेटिंगमध्ये सांगायला पाहिजे की पाऊस चालू होता आणि धीमा 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 एकदम हलका हलका, आणि पावसाळ्याचं सीझन होतं त्यामुळे जमीन पण अशी ओलसर होती. तर आम्हाला कळालं नाही की नेमकं काय होत होतं गाडीला. मग जेव्हा 1.5 किलोमीटरवरती गाडी वगैरे बंद पडली, आम्हाला असं वाटलं की परत टो करावे. मग आम्ही गाडी परत टो केली. आता गाडी जेव्हा परत टो करत होतो तेव्हा असं रिअलाईज झालं, आम्हाला कळत होतं की पेट्रोल लीक होत होतं, पण असं काही प्रूफ नव्हतं. आम्ही फक्त अंदाज लावत होतो. आता आम्ही गाडी तोपर्यंत केली जोपर्यंत तिच्या घरापासून आम्ही ऑलमोस्ट 500-600 मीटरवरती असेल. ओके, हां. पण तेवढ्यामध्ये त्या गाडीने पेट घेतला. ठीक आहे. असा खालून, मला आत्ता पण आठवते, असा खालून पेट घेतला त्या गाडीने आणि माझी मैत्रीण बर्फी त्याच्यावर बसलेली होती आणि मी ते व्हिज्युअल आयुष्यभर विसरू शकत नाही. ते इतकं भयंकर असं व्हिज्युअल होतं ना. मी इतक्या जोरात ओरडले की बर्फी उतर 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 खाली, उतर उतर उतर. आणि तिला काहीच कळत नव्हतं की काय वगैरे झालं की काय होतं. मी म्हणले आग लागली, उठ, गाडी फेक. मग ती तेवढ्या गडबडीत उठली आणि तिने ती गाडी सोडली. ती गाडी हळूहळू पेट घेत होती. ठीक आहे. आणि माइंड इट, माझी गाडी आणि त्या गाडीमध्ये एवढा डिस्टन्स होता, फक्त एवढा. मी माझी गाडीसुद्धा अशी फटकने मागे घेतली की भाई नव्हत्याचं होतं व्हायचं. आणि मग ते झालं जे व्हायचं होतं. ती गाडीने आग घेतली. मग आम्ही थोडंसं गेलो. आम्हाला असं आम्ही एकदम शॉकमध्ये होतो, काय झालं काय नाही. मग थोडंसं आम्हाला झालं की मग मी फायर ब्रिगेडला कॉल केला. मग फायर ब्रिगेड आली ऑब्वियसली. आणि आता असं झालं की तिथे सगळे माणसं जमा झाले होते, कारण ऑब्वियसली फायर ब्रिगेडचा आवाज आला आणि आमची थोडीशी आरडाओरडी झालेली आणि सगळे असे माणसं गोळा झाले. त्याच्यामुळे आमच्या फ्रेंडने आम्हाला बोलला की तुम्ही जरा लांब जा, मी बघतो वगैरे. आणि तो बनारसचा जरी असला तर त्याला बऱ्यापैकी मराठी येत होती, त्यामुळे ही वॉज हँडलिंग द सिच्युएशन. मी मेकअप का बंद केला माझा, तो ही वॉज हँडलिंग द सिच्युएशन क्वाईट नाईसली. आणि त्याने मग बोलला आणि मग त्या फायर ब्रिगेडवाल्यांचं एक असं असतं की ते प्रश्न विचारतो मला की काय गाडी आहे, कसली गाडी आहे, कसं झालं वगैरे. आता ऑब्वियसली त्यांचे पण काही रुटीन कॉल्स असतात. तर आता त्यात आम्हाला असं कळलं की ती गाडी जलेबीची नव्हती, ती तिच्या एका फ्रेंडची होती आणि तिला काहीच माहीत नाही. मग त्या दिवशी आम्ही जिलेबीच्या घरीच थांबलो आणि मग सकाळी आम्ही ती गाडी रिपेअरला दिली आणि खूप खर्च पडला ती बिचारीला त्या गाडीचा. तिला तर माहीत नव्हतं काय झालं काय नाही, पण तिने ती रिपेअर करून तिच्या त्या फ्रेंडला वापस दिली.